तर हॅलो गाईज, मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज मी आलो होतो इथं जेसीबी मध्ये, उमेशच्या जेसीबी त्यांनी बोलवलं होतं मला. काहीतरी इथं डाळिंबाचे झाड काढायचे होते, शेतातले जुने झाले होते झाड, ते काढणं चालू होतं. तर जेसीबीत बसलं म्हणजे जेसीबीची ड्रायव्हिंग आणि जेसीबीत बसल्यानंतर वाटलेली भीती, हे तुम्हाला बघायचे असेल तुम्ही माझा हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर गाइस, इसको बोलते हेवी ड्राइवर. तर काही शेतामध्ये इतके झाडं काढून झालेले, आता हे एवढे झाडं बाकी राहिलेले, थोडे इतके झाडं बाकी राहिलेले. आणि याची खप्पी पारला की त्या तिकडे नेऊन लावणं चालू आहे. इसको बोलते पॉवर. जेसीबी की एक साथ किती मोठे झाड मोडणं चालू आहे बघा काय. अभी गाड़ी ऊपर उठने लगी है. अरे बाप, पडतो काय मी आता. अरे लजू खालीवर उराला बघा, डायरेक्ट गाडी टेकली होती आता. तो मुलगा वर झालता गाडीचं, गाडीमध्ये मशीनचं. गाडीच्या माझ्या तोंडामध्ये गाडी पण सवय म्हणून ले बेटा, मेरी तो जान निकली जा रही है इधर. आता 2 आर राहिलेले आहे फक्त. किती फास्ट मध्ये कव्हर केलं इतकं सगळं वावर. जेसीबी चालवणे का कमाल माहितीये का तुम्हाला एक गोष्ट. हा इकडचा ब्रेक जर दाबला ना तर इकडचा टायर थांबतो, आणि पलीकडचा ब्रेक दाबला का पलीकडचा टायर थांबतो. कारण की अशा वेळेला आहे ना, ही स्टिअरिंग वर्क करत नाही, नुसतं फिरते आणलं वरच्या, कारण की टायर सगळं आणलं राहिलेले हे असं काहीच नाही. खाली त्याला थोडा पण सपोर्ट नाही, फक्त मागच्या 2 टायरावर चालते मशीन. त्याच्यामुळे ब्रेकवरच कंट्रोल करावं लागतं सगळं ऑपरेटरला, सगळं बघून मागं पुढं. तर गाईस, एवढं मोठं फोड काढलं खालून लिंबाचं, पण मामाला लय चिंता झाली, नेमकं निघतं का नाही निघतं फोड खालून. पांदे किती कसे बसलेले एकदम, आणि तिकडे बघायसारखंच नाही का. आता लय मोठं गट्ट झालेलं आहे इथं, तिथं बुजून घ्यावं लागा नाही की नाही. बापरे, किती मोठं फोन काढलं डायरेक्ट. या काकाच्या आजोबा पणजोबाच्या
थोडंसं जायचंय ते काढलं आम्ही. ते पण एका सेकंदावर एका 10 मिनिटामध्ये फक्त. तर काहीच आता पाऊस चालू झालेला आहे लगेच. एकदम पाऊस आता दिवसभरात 3दा पाऊस झाला आता. येणं जाणं पाऊस आहे. आता हे थोडं राहिलं होतं लेवल करायचं काम चालू आहे आता. लेवल करणं किती वेळेस लेवल करू लागलो पण लेवल होतच नाहीये. पण आता झाली मस्तपैकी भारी बनलं. हे बघा हे पूर्णपणे डाळिंब काढून घेतले, समोर पिसू लागलं, त्याच्यातलं पूर्ण क्लीन केलं. ह्यो पण आला पहा गाईस. काकात बच्चा. हम आए बारिश लेके आए साथ में देखो हो हमारे यहाँ ये काम चालू था नहीं काय काम करतो म्हणतो ठीक आहे. आज विकास नाही, आज उमेश आहे आणि आम्ही दोघं फिक्स आहे. तर गाईज अशा प्रकारे इथलचं काम संपन्न झालं. आता हिशोब करून लगेच इथून निघायचा. आणि 10,000 रुपये राहिले आणि मग 10,000 रुपये देऊन लागले. देतील कुठे करते दिसत नाही. त्या पाईपलाईन फुटलं त्यांची. पाईपलाईन फुटली त्यांची. थोडं त्यांच्या मागे काम लावून द्याला आम्ही. लय आराम करत होते गावचं. लय आराम करत होते कवाच. शाहू काका आलेले आहे. ते पण त्यांना पाहू लागले नेमकं कसे काम करू लागले. भावकी आमची काय करतो काका शेवटी हो ना तुकडीवर इतकं. अरे शितोडे कसं करू लागले मध्ये इकडं. अरे इकडं लिखित झालं काय वरती इकडं. नाही हे कास लावा ना. येणेकडे हे काचाच वडा लागतं का. असं लागतंय नाही का. येस रावले 10:30 ते 2:30 किती टाइम होता. तर काहीच त्यानंतर मी इकडे आलो होतो. जेसीबीच काम आवरलं म्हणलं आता कुठं जाऊ. तर बाजूलाच राहुलचं शेत होतं तर त्याच्याकडे जाऊ म्हणलं. त्याला कॉल केला, त्याच्याकडे आलो त्याच्या शेतामध्ये. तर त्याच्याकडे आल्यानंतर तो बघा हे असं रॉयल शेतकरी बोलते इसको. मस्त छान वाढायची काम शेण वाढायचं पण जनावरांची सोय करू लागला ना. दूध देते काय लय मोठं मग. झोपलं जात कुठं डोक्याला घेऊन जाऊ माझ्या. नाही त्यांनी शेतामध्ये इकडे टमाटे लावलेले. त्याच्या मागे तिकडे जांभळं झाडे इथं. आता हे जे शेड आहे का हा इकडून तिकडे ट्रान्सफर करायचा विचार चालू आहे. त्यासाठी इकडे मुरुम बिरुम टाकून घातला. उचल ना आता लय वेट्टा असे डोके म्हणजे डोक्यावर घे डोके. विचार नाही आपण नाही काढायचे नाही. आज मी नाही स्कूलला गेलो होतो. जुने दिवस आठवले आपले. म्हणलं शाळेमध्ये आपण भात खात होतो भात खात होतो. पार्लेजीची वाट पाहत होतो. नाही पुस्तकाला नाही पाहिलं कधी. पार्लेजीची वाट पाहत होतो कवाशी भेटतं ते सगळं आठवत होतं. आणि सर तसं म्हणले तसं करत होतो. पीटी आहे की नाही. सर जे म्हणत होते ते कधीच नाही करीत होतो आता
अभ्यास नाही रे हे वर ग्राउंडवर आणि डबल असं चालू हे चालणार वावर ना गावाची आवरण तुझं ठीक आहे चालू ना. घरासाठी घ्यायचंय उचलून ना 5-6 जण जरी असले ना येऊन जात उचलून जात. ही पुट्टी टाकायची का गाईला तुला गाईला गाईला आज काय 2 म्हणतो तो? दिवस रात्रीच घरी जेवलो फक्त. काय म्हणतो घरचे म्हणे रोज सोकले म्हणतो आता. परवा वाटते घालल्या त्याच्या आदले रोज ते आंबडलो होतो यात जेवण आलो कधी आज का हा? काल जेवला का परवा रात्री जेवलो परवा तर आपण जेवलो होतो सोबत आंबडला हा का? काय खायचं हा का तिरपतची पार्टी बाकी ना याची बर्थडेची हा हे काय जेव घालतो भाऊ ये नाही टाकी बी टाकू लागणार मला इकडे बांधायचे त्याच बघ आता एकदा घरी बोल घरचं पाहतो काय आहे नियोजन काही नाही. कधी आज एक पार्टी मग कोण हा? कोण हे काय मला हो का काय कशा काय विशेष मी काय जाणले आज ऐकणार हा खिरोज खिरोज द्या याच पप्पाला मेन्शन करून टाक रे हा. युट्यूबला तर आहे ना काय लिंक टाकलीत करून नाही पाहणार लिंक टाकून देऊ आम्ही बर किती टाइम लागल अरे पण हे टाकू लागणार पहिले लिंबा खाली ये मग पन्नी झाकाची काय चल. ओके हा बांधाच नाही जरा गोल बांधायचं गेला असं असं असे रेडी काय कोण निसतं असं कुताच आहे का आपण टायर बसवत तसं हो टायर वाचून तुझे काय तेच तर आवर बरं आवर ना आपले काय दुःख करायला बुक काढतो नाही निघत ना ते हा नाही निघत हो पाऊस आला वारा आला गेलो मग काय. टाक नाही मग काय काढलं संध्याकाळी झालं दूध काढत नाही का काढ आण ना बकेट कॅन गिन काय असेल ना